मूर्तिजापूर तहसील अंतर्गत निंभा महसूल मंडळामध्ये येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचे सन 2023 मध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या नुकसान भरपाईची तुटपुंजी मदत नुकतीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे। या गावालगतच असलेल्या हातगाव मंडळामध्ये शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई विमा कंपनीने दिली आहे। त्यामुळे निंभा महसूल मंडळावर अन्याय का असा प्रश्न या निमित्ताने येथील शेतकरी उपस्थित करीत आहेत। हातगाव मंडळापेक्षा निंभा मंडळात जास्त नुकसान असल्याने विमा कंपनीने निंभा मंडळाला नुकसान भरपाई तुटपुंजी देऊन शेतकऱ्यांची थट्टा केल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना दिसत आहेत। कंपनीने पीएम किसान विम्याचा परतावा म्हणून निंभा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात 300, 1500, 700 अशा स्वरूपात मदत देऊन शेतकऱ्यांची एका प्रकारची थट्टाच केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। या संदर्भात परिसरातील प्रीतम विनोद देशमुख, चंद्रशेखर लांडे, मनोज पारिसकर, अक्षय राजेंद्र देशमुख, चेतन ओमप्रकाश देशमुख, राजेंद्र बेलखडे, अक्षय राजेंद्र देशमुख इत्यादी शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व तहसीलदारांना निवेदन सादर करून नुकसान भरपाईची फेर चौकशी करण्याची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, अकोला। मी अक्षय राजेंद्र देशमुख, राहणार निंभा। माझ्या शेतात गहू आणि हरभऱ्याची पेरणी केली होती। त्याचा मी पीक विमा फाडला होता। त्याचा क्लेमसुद्धा केला होता। क्लेम केल्यानंतर मी आम्हाला ते शेतात पाहायला येऊन गेले होते। त्याच्यानंतर आम्हाला त्याची तुटपुंजी रक्कम मिळाली। तुटपुंजी आणि आम्हाला लागून लगेच हातगाव मंडळ आहे, त्याच्यात बऱ्यापैकी मदत मिळाली। आमचा आणि त्यांचा धुरा लगेच लागूनच आहे शेताला। तरी आम्ही 12 दिवसापूर्वी यांना निवेदन दिले होते, तरी याच्यावर अजून काहीच हे झालेलं नाही आहे, कारवाई करण्यात आलेली नाही। आज पण आम्ही गेलो होतो, तहसीलदार साहेबांना पण दिलं होतं निवेदन आणि तालुका कृषी अधिकाऱ्याला पण दिलं होतं। त्या दोघांनी पण काहीही कारवाई केली नाही अजून। नमस्कार, मी प्रीतम विनोदराव देशमुख। मी पंतप्रधान पीक विमा अंतर्गत विमा काढलेला होता। तरी मी गहू आणि हरभरा या पिकाचा विमा काढलेला असताना मी क्लेम केल्यानंतर मला रिकव्हरी रक्कम ही हेक्टरी 1400-1500 रुपये मिळाली। माझ्या शेताला लागूनच हातगाव मंडळ आहे, त्या मंडळात 10,000 रुपये हेक्टरी अशी मदत मिळालेली आहे। तर विमा मंडळावरच का अन्याय हा, याच्यावर आम्ही 8-15 दिवसापुढे तक्रार दिली होती, अजून त्याच्यावर काहीच झालं नाही। याच्यावर जर काही सरकार काही पावलं उचलणार नसेल तर आम्ही कुटुंबासह तहसीलदाराला घेऊन बसणार आहोत। धन्यवाद।